केंद्र सरकारनं लागू केलेल्या 4 श्रमसंहिता कामगार विरोधी आणि मालक दर्जिन्या असल्याचा आरोप होतोय। या श्रमसंहितांविरोधात देशभरातील 10 कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। याचाच भाग म्हणून 26 नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। या दिवशी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती निदर्शन करणार आहे। याच बरोबर शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांकडून निदर्शनं करण्यात येणार आहेत। 26 नोव्हेंबरच्या या आंदोलनानंतरही नव्या श्रमसंहिता मागे घेतल्या जाईपर्यंत सातत्यानं आंदोलनाची मालिका सुरूच राहणार असल्याचं कामगार नेते कॉम्रेड अतुल दिघे यांनी सांगितलंय। गेली कित्येक वर्षे अफाट कंत्राटीकरण वाढवून आणि मानधनी सेवकांची फौज निर्माण करून सरकारने कामगार कायदे धाब्यावर बसवण्याचे एका बाजूने चालूच केले होते। आता ज्या कामगारांना हे कायदे लागू आहेत त्यांचे हक्क काढून घेणे आणि सर्वच कामगारांना हक्कच नाहीत अशी परिस्थिती देशात निर्माण करणे, भांडवलदारांचा फायदा करणे या दिशेनं मोदी सरकारनं ही पावलं टाकलेली आहे। परंतु सरकार भ्रमामध्ये आहे। याबाबत फार मोठी जागृती गेली काही वर्ष चाललेल्या संघर्षातून कामगार वर्गामध्ये आहे। त्यामुळे सरकारने केलेल्या निर्णयामुळे प्रचंड असंतोष कामगारात तयार झालेला आहे। काल या ठिकाणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची बैठक झाली आणि 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचप्रमाणे MIDC एरिया आणि मोठ्या आस्थापनांच्या गेटवरती कामगार जमून निदर्शनं करून याबद्दलचा आपला रोष प्रगट करणार आहेत।